नमस्कार मैत्रिणींनो, आज मी हा 4 स्टक ब्लाऊज तुम्हाला असा शिवून दाखवणार आहे. कारण माझी पद्धत कशी आहे शिवायची ते पूर्ण मी तुम्हाला हा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. आता इथं मी पूर्ण 4 स्टक ब्लाऊजची पूर्ण अशी कटिंग करून घेतलेली, ज्याचे पार्ट मी असे इथं मांडून घेतलेले. आता मी 4 स्टक ब्लाऊजचा आता समोरचा भाग आधी तयार करून घेणार आहे. आता मी चौकून याला अशी शिलाई मारून घेणार आहे. परफेक्ट अशी पूर्ण आपण आता याच्या शिलाई मारून घ्यायची. आता हे बा पूर्ण शिलाई मी आता इथं मारून घेतलेली आणि आपण आता उरलेलं कापड असं कट करून घ्यायचं. नंतर आता मी समोरच्या साईडचा टक्स घेतलेला आहे 4.5 आणि असा उभा घेतलेला आहे 2.5 इंच आणि पूर्ण टक्स मी आता इथं शिलाई मारून घेणार आहे. हे पहा एकदम व्यवस्थित मी आता याची पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. हे पहा पूर्ण टक्स मी माझे आता इथं मारून झालेले. आता इथं आपण एक मी उजवी साईड तयार करून घेतलेली, आपण व्यवस्थित माप घेतलेलं आहे आता याचं आणि आपण आता इथं क्रॉस पट्टी घेतलेली आहे आणि आपण आता पूर्ण अशी जोडून घेणार आहे. हे पहा कसं तुमची पद्धत वेगळी, माझी पद्धत वेगळी. हे पहा कसं म्हणजे आपण 4 स्टक ब्लाऊज कसं शिवितो काय. हे पहा आता मी पूर्ण असं क्रॉस पट्टी लावून घेतली आणि मध्ये असं टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण ही शिलाई याला मारून घेणार आहे. आता आपण हे कापड असं ओढून घ्यायचं. हे पहा परफेक्ट आता इथं क्रॉसपट्टी मी व्यवस्थित जोडून घेतली. बघा फिनिशिंगमध्ये मी हे जोडून घेतलेलं आहे. आता आपण इथं हुक पट्टी लावण्यासाठी मी इथं समोरची पट्टी लावून घेणार आहे आणि उरलेलं कापड आता हे कट करून घेतलेलं आहे. हे पहा आता मी याला शिलाई पण याची मारून घेणार आहे. हे बघ परफेक्ट मी आता इथं शिलाई मारून घेतलेली आणि आपले दोही भाग पण असे मी तयार करून घेतलेले. व्यवस्थित बघायचे टक्स ते सारखेच आले पाहिजे. आणि आता आपण उरलेलं कापडसुद्धा इथं मी कटिंग करून घेणार आहे. हे पहा आता समोरचा गळासुद्धा मी कटिंग करून व्यवस्थित घेतला आणि याची आता पायपिंग करून घेणार आहे. याच्यासाठी मी आता इथं पट्टी घेतलेली. ही दोही पण बघा माझे 4 स्टक ब्लाऊज असा तयार झालेला आहे. हे बघा दोही पार्ट आता इथं मी तयार करून घेतलेलं आहे. आता या स्लीव्ज मी सिम्पलच ब्लाऊज आहे हा. हे पहा लांबाई याची करून घेतलेली. आता हा पाठीमागचा भाग आहे. हे पहा याचीसुद्धा मी आता तुम्हाला माप घेऊन दाखवणार आहे. आता याची उंची घेतलेली मी. हे पहा याची उंची घेतलेली 13.5ची आणि वरच्या साईडनं घेतलेलं आहे मी 5.5 आणि मोंडा घेतलेला आहे 6 आणि याची फिटिंग आहे 8ची फिटिंग आहे. एक्स्ट्रा मी 1.5 इंच याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता मी याचा पाठीमागचा गळा कट करणार आहे. वरच्या साईडनं मी 2 इंच घेतलेलं आहे. आता हा गळा सिम्पलच आहे कारण आपल्याला कधी म्हणजे गळा कसं करावा असा समजत नसतो. त्याच्यामुळं हा मी सिम्पलच गळा केलेला आहे. कस्टमरना म्हणजे तुमच्याच पसंतीनं गळा करा. कारण ही साडी आहे कॉटनची, याला आपण पॅचसुद्धा टाकू शकत नाही. म्हणजे साडी आणि ब्लाऊज सेमच आहे. त्याच्यामुळं पॅचसुद्धा वेगळा असला तरच छान दिसतो. आता मी इथं बघा सिम्पल असा गळा इथं तयार करणार आहे. आता हे बघा मी आपल्या गळ्याची जेवढी उंची आहे तेवढं घेतलं आणि असा एक चौकोनी केला आणि त्याला असा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता अगोदर गळा थोडा मोठा झाला होता त्याच्यानंतर, कारण ह्या बाई म्हणजे ह्यातही खूप अशा म्हणजे बारीक तब्येत आहे ना, त्याच्यामुळे यांना लई मोठा गळा जमत नाही. त्याच्यामुळे मी हा छोटा गळा इथं करून घेतलेला आहे. परफेक्ट आपण आता इथं गळा कट करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर मी आता हे पूर्ण असं जोडून घेणार आहे. आपण आधी शिलाई मारून घ्यायची परफेक्ट. हे पहा आणि गळ्याला आधी मध्यभागी एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर इकडल्या साईडनं बी शिलाई मारून घ्यायची, कारण मग गळा सरकत नाही ब्लाऊजचा. हे पहा परफेक्ट मी आता इथं करून घेतलेलं आहे आणि आपण आता असा गळा कट करून घ्यायचा आहे. पहा परफेक्ट मी आता इथं गळा कट करून घेतलेला आहे आणि कात्रीनं थोडं असं कट करून घेतलेलं आहे. आता आपण हा गळा पलटी देऊन घेणार आहे. हे पहा आता एकदम व्यवस्थित मी गळा असा पलटी देऊन घेतलेला आहे. सगळीकडून आता आपण याला शिलाई मारून घ्यायची. हे पहा वरूनसुद्धा मी अशी दाब शिलाई आता इथं देऊन घेतलेली. आता आपण याला लेस लावणार आहे. हे पहा आता मी या साईडनं सुद्धा 3 घेतलेले आणि या साईडनं 3 घेतलेलं आहे आणि असा गोल आकार आता याला देऊन घ्यायचा. हे पहा परफेक्ट मी असा गोल आकार आता इथं देऊन घेतलेला आहे, कारण आपल्याला एक सुंदर असा लेसचा डिझाईनचा गळा इथं तयार करायचा आहे. हे पहा आता मी इथं पूर्ण असं माप टाकून आता घेतलेलं आहे. चॉकना पूर्ण उघळून घेतलं. इकडल्या साईडनं सुद्धा आपण तसंच उघळून घेणार. हे पहा असं उमटलेलं आहे आणि याला असं चॉकना थोडं आपण उघळून घ्यायचं. एकदम व्यवस्थित याचा आकार येऊन गेलेला आहे.
आता आपण काय करायचं, आधी शिलाई मारून घ्यायची, कारण मग कापड सरकत नाही. हे बघा पूर्ण आपण आता इथं शिलाई मारून घेतलेली. आता इथं मी लेस घेतलेली, लेससुद्धा आपण आता लावून घेणार आहे. हे बघा परफेक्ट मी आता पूर्ण अशी लेस आता इथं लावून घेतलेली आणि बघा सिंपल असा आपला गळा इथं तयार झालेला आहे. कारण आपल्याला गळा म्हणजे आता कसा डिझाईनचा गळा नाही ना, लेसचा गळासुद्धा खूप छान वाटतो. हे पहा एकदम सिंपलमध्ये मी हा गळा याचा तयार करून घेतलेला आहे. आता मी शोल्डर जोडून घेतलेले दोन्ही पण. हे बघा परफेक्ट मी शोल्डर जोडून घेतले. आपले गळ्याचं माप जेवढं आहे तेवढं घेतलं आणि शोल्डर एकदम व्यवस्थित आता इथं जोडून घ्यायचे. शोल्डर माझे जोडून झालेले आपण एकावर एक असं मांडून घ्यायचं आणि थोडं खालीवर झालं असलं का ते व्यवस्थित करून घ्यायचं. आता याची फिटिंग आहे 8ची. मी पूर्ण व्यवस्थित घेतलं आणि मोंडा थोडा कट करून घेतलेला आहे, कारण थोडा मोंडा कट करायला लागतो, थोडंफार जादा होतं. आता इथं मी घेतलेली स्लीव्ज घेतलेली, लांब ही स्लीव्ज आहे सिंपल, पूर्ण जोडून घेतली आणि उरलेलं इथंसुद्धा मी कापड असं कट करून घेतलेलं आहे. आता स्लीव्ज मी मध्यभागी आधी मांडून घेतलेली आणि पूर्ण एक शिलाई मारून घेतलेली. बाई माझी इथं जोडून झालेली. आता त्याच्यानंतर मी आता ब्लाऊजची फिटिंग म्हणजे किती ती घेतली आणि समोर 1.5 इंच सोडून दिलेले आहे आणि आता आपण इथं फिटिंग करून घेणार आहे. हे पहा एकदम व्यवस्थित मी सोयीच्या साईडनं आधी एक शिलाई मारून घेतलेली आणि उरलेलं कापड मी असं इथं कट करून घेतलेलं आहे. इथं आपण असं कापड कट करून घेतलं आणि हे पहा एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आता मी उलट्या साईडनं करून घेतलेलं आहे. याची फिटिंग आहे 4.5ची समोरची आणि हे पहा आता परफेक्ट इथं आहे 8ची. एकदम व्यवस्थित खालच्या खुणासुद्धा मी करून घेतलेली. हे पहा एकदम परफेक्ट मी इथं फिटिंग अशी करून घेतलेली बघा, बिलकुल असं खालीवरसुद्धा झालेलं नाही. आता मी दोन्ही पण स्लीव्स अशा जोडून घेतलेल्या आहे. हे पहा परफेक्ट एकदम व्यवस्थित. ही म्हणजे ह्या ताईची तब्येत खूप बारीक आहे, त्याच्यामुळं स्लीव्ज जरा थोड्या मी म्हणजे बारीक तब्येत असली ना खूप ॲडजस्ट करून घ्यायला लागतं. हे पहा आता परफेक्ट आता आपण इथं एकदम सुंदर असं ब्लाऊज सिंपल असं तयार केलेलं आहे. तुम्हाला हे ब्लाऊज आवडलं असेल मैत्रिणींनो, नक्की लाईक करा. हे पहा परफेक्ट माझं ब्लाऊज इथं तयार झालेलं आहे 4 स्टकचं. हे पहा एकदम सुंदर सिंपल ब्लाऊज आहे. ही कॉटनची साडी, खूप छान ब्लाऊज बसलेला आहे हा. आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मैत्रिणींनो.